कारण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होते आणि त्याशिवाय स्कोरबोर्ड अपलोड होणार नाहीये. आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. पोहोचलाय, वेलकम, सुस्वागत मॅचला. करूयात आपण इथून मात्र सुरुवात. अक्षयला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता ऐनूल करिता पहिलाच बॉल बॅटच्या फेस मध्ये जसा येतोय तसा डायरेक्टली फेकून दिला जातोय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय यावेळेस ब्रँडेड षटकार 6. थँक्यू. नो लोणावळा, नो खंडाळा, ओनली अँड ओनली करण अंबाला, ज्याच्याकरिता हे टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये खूप सारं गाणं गाजलं आणि ते आपल्याला इथे मात्र आज पाहायला मिळालं. षटकार पाहायला मिळालं. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 6 या अंकावर स्वतःचं वैयक्तिक आणि अर्पिलास वाडा संघाचं खातं गुल्ल करत असताना आता मात्र ऐनूल गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतो षटकातील. पुढचा बॉल, हो याही वेळेला बिरकावून दिली गेली या दिशा. चाललाय चेंडू हाही बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार 6. थँक्यू डीजे. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचं तेंडुलकर म्हणून ज्याचं नाव लौकिक सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्याच नावाचं एक जयघोष करणारे हे गीत मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथे मात्र ऐकलंय. ऐनूलच्या बॅटमधून सलग 2 चेंडू आणि 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये ब्रँडेड षटकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. मी म्हटलं ना की या खेळाडूमध्ये मोठे फटके किंवा मोठ्या फटके कन्वर्ट करण्याची जी क्षमता आहे ती ठासून भरलेली आहे आणि सध्या तरी त्याचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेस टेक्निकल स्ट्रोक म्हणायला हरकत नाही आहे किंवा कन्वर्ट केला गेला त्या दिशेने. सिंगल इथून मात्र मिळते. प्रत्येक चमकणारी सी जे सोनं नसतं त्यावेळेस प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाईल असं नसतं. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन त्यालाही महत्त्व देणं गरजेचं आहे आणि सध्या तरी ते मैदानाच्या आतमध्ये ऐनूलकडून आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल मिळते. धावसंख्या सिंगलनं 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहत आहे. चेंडू संपतायत. 3 शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. पुढचा बॉल, हो यावेळेस बिरकावून दिले गेले. चेंडूला क्षेत्ररक्षक पोहोचला होता. जज करताना थोडासा त्रास उद्भवला गेला पण त्याच्यानंतर झाली आहे फेकी आणि त्या फेकी येईपर्यंतचा घेतला गेलाय फायदा आणि धावा कन्वर्ट केल्या गेल्या. 2 धावफलक 2 धाव्याने पुढे सरसावतं. 15 या अंकावर धावफलक. चेंडू संपतायत. आतापर्यंत 4 धावसंख्या 15 या अंकावर धाव. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. बाकी राहताना मैदानाच्या आतमध्ये बाकी राहताना इथून मात्र पाहत आहे 4 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय शेष राहताना. पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस स्वतःच्या अंदाजात स्वतःच्या स्टाईलनं खड़े गेंद को भेज दिया है बाउंड्री लाइन के बाहर. षटकार 6. क्या बात है. पॉवरफुल गीत आणि तितकेच पॉवरफुल स्ट्रोक. मिस करतील यावेळेस पण वाईट बॉलचा इशारा. पंचापर्यंत अमर उर्फ बंटी इथे मात्र पोहोचवतील. बंटी सर त्यांना आपण पाहत आहे. मॅन फ्रॉम मलवाडा. गॉगल तोच आहे हे वाक्य ज्यांच्यासाठी म्हटलं जातं आणि गॉगलला खूप सारी पसंती देतात. प्रत्येकाची एक वेगळी शैली असते तशी त्यांची एक शैली आपण पाहत आहे चष्म्याची. धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण पाहता 22. पुढचा बॉल यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून दिली गेली आहे दिशा. चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या पलीकडे? तर यस डेफिनेटली चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. षटक संपलंय क्रमांक. थँक्यू डीजे.
क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26-26. थँक्यू डीजे सुरेख गीत आपण आमच्या डिस्क वतीने ऐकतोय. षटक संपलाय क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावत असताना आपण पाहताय 26-26 या अंकावर धावफलक. पॉवर बेचं षटक जे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळाले त्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग, कारण पहिल्या षटकामध्ये 26 या अंकापर्यंत धावसंख्या जाणं किंवा दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश करणे एक शुभ संकेत देण्याचं काम सध्या तरी इथून मात्र करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशालला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आपण इथून मात्र पाहत आहे. पॉवर प्लेचं नेक्स्ट षटक विशालला आपण इथून मात्र पाहत आहे. षटक क्रमांक 2 हाताळत असताना इथून मात्र विशाल. पहिलाच बॉल, चांगला प्रयत्न यष्टी रक्षणाचाही आपल्याला पाहायला मिळाला. पंच आमचे स्टॅच्यू स्तब्ध या परिस्थितीमध्ये आहेत, सो त्यामुळं फलंदाज सेफ असणार आहे. सध्या तरी चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. पहिलाच बॉल विशालचा निर्धाव स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये फेकी करण्यात आली आहे. चेंडू क्रमांक पहिला इथून मात्र संपलाय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. बाकी राहताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल हलक्या हाताने इथून मात्र दिशा दर्शवली जाते. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे ट्रॅव्हल होताना आपण इथून मात्र पाहताय. बाउंड्री लाईनच्या क्षमस्व बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होताना आपण पाहताय. सिंगल मिळते धावसंख्या 27. फटका फसला होता. सोप्पा झेल होता, लिलया झेल होता. जणू असं वाटतं की हाताचं चुंबन घेऊन चेंडू धरती मातेला दान करताना आपण इथून मात्र पाहिलंय. सिंगल पुन्हा एकदा धावसंख्या थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने दुसऱ्या षटकाला शुभारंभ करत असताना धावसंख्या 28-28 या अंकावर धावफलक. 3 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हो झोकून दिला चेंडूवर आणि फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चालला इथे मध्ये षटकारचा. षटकार पाहत आहे. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 34-34. वैयक्तिक 6 चेंडू आणि 20 धावांवर खेळी करत असताना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ऐनूल. विकेटचं बटन परजावं लागेल तंबूच्या आश्रयाला. पहा, पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं गरजेचं आहे आणि सध्या तरी ऐनूलकडून पाहायला मिळालं. विकेटचं बटन फलंदाज होतोय बाद, परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. आजचा दिवस जर का बघितलं तर वाघोडे टीम कडून आपल्याला बाप लैकाची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. आणि वाडा टीमचा जर का आपण विचार केला तर 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू संपतायत. आतापर्यंत 5 धावसंख्या 1 बाद 34 या अंकावर धावफलक स्थिरावत असताना
आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर एकच मोठा फटका कन्वर्ट होताना आपण पाहिलाय. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल थोडंसं फुटवर्क इथे मात्र दर्शवलं गेलं. बाउंड्री लाईनच्या दिशेने धाडलं चेंडूला. 9 रनचा इशारा आलाय. धाव थांबवण्यात आली आहे. या क्षणाला आपण इथून मात्र पाहताय सिंगल मिळेल. सिंगल शिवाय काही मिळणार नाही आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि पोहोचवत आहेत. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असलेला आकडा 35-35 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. 35% काठावर पास. त्यामुळे 10वी 12वीचे जेवढेही विद्यार्थी इथे पोहोचले असतील त्यांनी कृपया करून हा आकडा लक्षात ठेवा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 35. यापुढील जे 3 षटक आहेत त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 5 चेंडू डिलिव्हर केले जातील. कारण आरपी लायन्स वाडा संघाला इथे मात्र 3 चेंडूंची पॅनलाइज केले गेले आहे. प्लीज शुभ आगमन झाले. वेलकम सुस्वागतम. कुणाल शेठ पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचे. आपली जागा ही VVIP डाईसमध्ये आहे. कुणालजी या आपण मनपूर्वक आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत असेल. दुपारच्या 17 मध्ये त्यांचं आगमन झालंय. गोलंदाज सय्या या वेळेस भिरकावून देत आहेत. उमेशच्या बॅटमधून निघालाय चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. थँक्यू डीजे. चौकार आपण इथून मात्र पाहताय. नक्कीच मॅन ऑफ दी सिरीज करिता ज्यांनी व्यक्तिमत्वाने आम्हाला इथे मात्र सायकल पोहोचवली आहे त्या मॅन ऑफ दी सिरीजचे दाते सन्माननीय आदरणीय जय शरद डेंगाणे साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचं. वेलकम सुस्वागत. जय डेंगाणे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय शरद डेंगाणे त्यांनी इथे दिलेले आणि त्यांचे वडील सुद्धा शरदजी डेंगाणे इथे उपस्थित झालेत. आम्ही आपणास ही विनंती करतोय साहेब आपण मुख्य व्यासपीठावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचे. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार सध्या तरी उमेशच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. यावेळेस फटका बसलाय पण अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रोक कन्वर्ट होईल. सिंगल मिळेल. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाही आहे. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल ते आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 44 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र शेष राहताना. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये जसा येतोय. आदिवासी वॉरियर्स गोरे संघाच्या भेटीला हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. षटकार आपण पाहत आहे. धावसंख्या षटकाराच्या बढतीला 15-50 या अंकावर धावफलक जाऊन स्थिरावत असताना क्या बात आहे. लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सय्यार. रुपेश यावेळेस फटका फसतोय की काय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचायला खूप सारा उशीर करतोय. कदाचित पोहोचला असता तर 5 चेंडू डिलिव्हर करायचे आहेत आणि षटक संपेल. इथून मात्र क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 51 या अंकावर धावफलक.
आपण पाहताय षटक संपलाय क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 51 या अंकावर रुपेश और उमेश बस तो झाकी आहे, गणेश गायकवाड आना अभी भी बाकी आहे असं म्हणायला इतर मात्र हरकत नाही आहे. पाहूयात खूप वेळ चेंडू हवेमध्ये, यावेळेस फटका फसलाय की क्षेत्ररक्षकाला फसवून, तर यस डेफिनेटली क्षेत्ररक्षकाला फसवून हा चेंडू बाउंड्राईनच्या पलीकडे षटकार 6. षटकार आपण इथून मात्र पाहत आहे अजयचे स्वागत केले गेले, क्षमस्व विशालचं स्वागत केले गेलं होतं षटकारानं. यावेळेस फटका सुद्धा फसतोय आणि त्याचा फायदा घेत क्षेत्ररक्षण स्ट्रॉंगली होणं किंवा वेळेत होणं गरजेचं होतं. कदाचित ते चित्र पाहायला मिळालं नाहीये. त्या अनुषंगानं 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्यात आणि धावफलक 59 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. 2 चेंडूचा खेळ इथून मात्र संपुष्टात येताना पाहिलंय. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा दर्शवली जाते. यावेळेस अलंदी कार्पेट पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय व्ही मध्ये. आपण जर का पाहिलं मिड ऑन आणि मिड ऑफचं जे क्षेत्र आहे व्ही, त्यामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपण इथून मात्र पाहिलंय. पुनश्च एकदा धावा पूर्ण केल्या गेल्यात. या चेंडूवर आमचे गुणलेखक मित्र केतन माहिती पोहोचवत आहेत की 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय, बाकी राहतोय मैदानाच्या आतमध्ये. पंकज पागदरे लेट का होईना पण थेट पोहोचतात, तेवी आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला करूयात आपण थोडंसं गेम स्पीडअप. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस विकेटचं बदल, फलंदाज बाद. यस, तब्बल 38 धावांची खेळी साकारून तंबूच्या आस्याला परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश रुपेश बाद झालाय आणि परतलाय. त्याची जागा घेण्याकरिता गणेश गायकवाड गेला होता. अगदी स्वस्त्यात परततोय. थँक्यू सो मच डीजे. आम्ही आपलं मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. खूप सारे चांगले गीत आपण ऐकताय. षटक संपलंय इथे मात्र. आपण पाहताय क्रमांक 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 बाद 61 या अंकावर धावफलक.
शेवटच्या अंतिम एक षटकाचा खेळ इथून मात्र शेष राहतोय आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता हितेश आणले गेले. गोलंदाज तयार. हितेश सध्या तरी वॉर्मअप करतोय. गरजेचं आहे या गोष्टी करणं, कारण अंतिम षटक आहे. कदाचित वाड्याकरांचा मनसुबा असू शकतो याही वेळेला मोठे फटके कन्वर्ट करण्याचा. त्याला रोख लावण्याकरिता हितेशला आणले गेलं. कशा पद्धतीने चेंडू डिलिव्हर होऊ शकतो याचा एक आधीचा अभ्यास करत असताना नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. टीम जय हनुमान कंचाड आणि त्याच्या विपक्षात DSC चिंचघर, धनंजय स्पोर्ट्स चिंचघर. चला बोट टीम कॅप्टन्स, जर का आपण इथे उपस्थित झाला असाल तर त्वरित नाणेफेकी करण्याकरिता नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. पहिल्याच बॉलवर 2 धावा कन्वर्ट करण्यात आल्यात. गोलंदाज तयार. निर्धाव फेकी डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या 63-63 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष. क्षमस्व 3 चेंडूचा खेळ शेष. थांबा दर्शवला गेलाय. कदाचित कॉन्फिडन्स नसावा हा चेंडू डिलिव्हर करत असताना. 3 चेंडूचा खेळ शेवटचा बाकी आहे. कुपे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक च्या भूमिकेमध्ये गोलंदाज. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. थँक्यू. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 4-63. उमेशची ही चांगली पारी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण सस्ताना पाहिली आहे. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. या मॅचचं भवितव्य या 2 चेंडूंवर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. चला हितेश घाई करा. गालतरे टीम घाई करा. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. ठाऊक आहे, पण विनंती असेल थोडंसं घाई करणं इथून मात्र बंधनकारक असेल. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस फसवलं गेलंय अक्षरशः या बॅटरला, असं म्हणायला हरकत नाहीये. बॅटर बाईज बॅट म्हणजे खात्यात जोडली जाईल. इथे मात्र खेळाडूच्या बॅटरच्या. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. धावसंख्या 1 धावेच्या बढतीनं 64. सिंगल तर कन्वर्ट केली गेली आहे. वाईट +1. टोटली 2 धावा इथून मात्र मिळतील आणि पुरेसे एकदा धावसंख्या वधारेल. 66. गोलंदाज तयार आणि हाही चेंडू इथे मात्र वाईट प्लस टोटली 22 स्वरूपात आलेला चौकार. टोटली इथून मात्र 5 धावा मिळत आहेत. शेवटचा अंतिम 1 चेंडू डिलिव्हर करण्याकरिता या गालतरी संघाचा गोलंदाज हितेशला किती प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागते. धावसंख्या 71 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पोहोचत असताना थोडीशी खराब गोलंदाजी. पहिला वाईट +1, त्याच्यानंतर वाईट प्लस चौकार, खूप साऱ्या एक्स्ट्रा स्वरूपातल्या धावा आणि त्यावर मात्र जेव्हा जेव्हा बोनस मिळालं ते बोनस कलेक्ट करण्याचं काम टीम RP लायन्स वाडा संघ करत असताना गोलंदाज तयार.
पुढचा बॉल यावेळेस अपील आणि फलंदाज बाद असणारे काहीच मिळणार नाहीये. षटक संपलंय. क्रमांक 5 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 71. विजयाकरिता 72 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलंय. ऐकवण्याकरिता जॉईन होतील तुमच्या समवेत. वेलकम केतन. मॅच जरा स्पीडअप करायचे. गावची ग्रामदेवता अर्थातच आई गावदेवी मातेला नतमस्तक होऊन बोलूया आपण मॅचकडे. मॅच आपण बघतोय एका बाजूनं गावदेवी स्पोर्ट्स गालतरे ते विपक्षामध्ये RP लायन्स वाडा. बघा तब्बल अगदी तगडं आव्हान, कदाचित 72 धावांचं तगडं आव्हान रचलं गेलंय. 3 चेंडूंनी पॅनलाइज जरूर केलं, पण त्या 3 चेंडूंच्या ऐवजी 72 धावाचं टार्गेट खूप अफवाड आहे जोडलं गेलंय. कदाचित हे हायेस्ट स्कोर टोटल असेल. दरम्यान गोलंदाज सजवला गेलाय. पहिलं षटक हाताळण्याकरता अर्थातच प्रीतमला आणलं गेलंय. संघाची महत्वाची जोडी अर्थातच वृषभ आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतायत हरेशला. पहिला चेंडू क्रमांक 1 बघा ऑफ साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. तिथे फिल्डर लावला गेला. बघा डायरेक्ट हिट अगदी मधल्या एसटीला, परंतु डिसिजन अजून पेंडिंग नाही. उंचावर बोट आलाय. फलंदाज बाद. बघा पहिली धाव मूव केली, ऑफ साईडला खेळून काढलं होतं, फिल्डर तिथे होतं आणि वृषाल नावाचा फलंदाज ज्यावेळी नॉन स्ट्रायकिंग एंडला धावचित होतोय आणि पहिला झटका मिळतोय गावदेवी स्पोर्ट्स गालतेरे संघाला.
धन्यवाद. बघा तिथे डीप मिड विकेटला तिथे मिड ऑफला एक फिल्डर लावला होता, रुपेश लोखंडे होता तिथे. बघा त्याकडे फलंदाजाने बॉल मारला आणि त्वरितच तो फेक केला. बघा तिथे नेमबाजी बघायला मिळाली आणि तिथे धावचित बघायला मिळालं. प्रीतम पुन्हा एकदा बघा रिबससाठी सरळ बॅटने धावा येत नाहीत, परंतु अगदी वेगळा फटका. खेळण्याचा नाद जरूर होता. आपण बघतोय नष्टकीन एंडला राहिला होता, त्यानंतर एक धाव घेण्याच्या ओघामध्ये विकेट जरूर मिळाला, पण तो स्ट्राईट करता. आता आपण हरेशला बघताय. टॉस करता मी विनंती करेन जय हनुमान कंचाड त्या विपक्षामध्ये DSC चिंचगर एस दोन्ही टीमचे कर्णधार रेडी राहायचे आणि टॉस बॉक्स मध्ये जायचंय. वाह बघा चौकार, बघा बॉडी स्वीप केली, लेग स्वेर लेग मोठी लाईन कडे चेंडूनी ट्रॅव्हल केलं आणि 4 धावांकरता या 4 धावांच्या मदतीने संघाचं सांघिक वैयक्तिक आणि स्वतःचं खातं ओपन केलंय हरेशने चौकारानं. धन्यवाद. दीपेशजी पाटील, आपल्या विनंती असेल की या पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपल्या शुभहस्ते करायला. बघा फटका मारलाय परंतु फिल्डर धावत आहे, ऐनी उडालाय, चुकी होणार नाहीये. दुसरा झटका नंबर 2, 4 या धावांना बघायला मिळतोय. धन्यवाद. त्यानंतर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच करता आपल्याला जर्सी दिली गेले. अर्थातच अरुण म्हात्रे, आदरणीय अरुण जी म्हात्रे, अरुण ॲग्रोटेकचे मालक आपल्यापर्यंत पोहोचले गेलेत. यस सर, यायचंय आणि मंचावरून स्थानापन्न व्हायचंय या स्पर्धेच्या निमित्तानं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष शुभ स्वागत. यस प्लीज, मोस्ट वेलकम टू VIP डॅश. बोलूया आपण मैदानामध्ये 4 धावांवर 2 गडी बाद होताना बघितले टीम गालतरे संघाचा. बघा त्या प्रकारचं लक्ष आहे, त्याच प्रकारचे फटकं खेळणं गरजेचं आहे. तेच माइंडमध्ये आणलं हरीशने, परंतु थोडासा मिस टायमिंग झाला. तिथे मिडॉनला ऐनूर होता आणि कॅच त्यापासून सुटणं अपेक्षित नाहीये. झेल पकडला गेला. दुसरा झटका त्वरितच बघायला मिळाला. पहिल्याच षटकामध्ये चेंडू क्रमांक 4 टाकून झालेत, अजूनही 2 चेंडू बाकी राहिलेत. लक्ष उरलंय ते 68 धावा संख्यांचं. नेक्स्ट बॉल चेंडू क्रमांक 5, पुन्हा एकदा प्रीतमला बघतोय. हो बघा अगदी सुसाट वेगाने बॉल सरळ यष्टीरक्षकाकडे जाऊन बॉल स्टॉप झाला. धाव मिळाला नाहीये. या पद्धतीने चेंडू क्रमांक 5 डिलिव्हर झालाय. धावसंख्यांचा विचार केला, धावसंख्या 4 वरच जाऊन स्टॉप झालाय. बघा तब्बल 72 धावांचं तगडं आव्हान जोडलं गेलंय. धावसंख्या 4 जोडले म्हणजे प्रत्येक बॉलवर तुम्हाला अटॅक करणं गरजेचं आहे. बघा थोडीशी वेळ पुन्हा एकदा फटका पोचलाय. फिल्डर धावत आहे तिकडे, पण तो पोहोचू शकणार नाहीये, खेळपासून अगदी लांब राहिला. त्यानंतर मी अरुणजी म्हात्रे आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा यो करायचा आहे, नाणेफेकीचा कौल करायचा. आपल्या विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये आपण बघताय 2 कर्णधार एके बाजूनं चिंचघर संघाचा, त्यानंतर त्यांच्या प्रतिस्पर्धी कंचाड संघाचा कर्णधार आपल्यापर्यंत जोडला जातोय. नक्कीच खूप सुरेख अशी मॅच होईल. 2 टीम दरम्यान टॉस केला जातोय. एके बाजूनं चिंचघर, त्या विरोधात कंचाड संघाला बघतोय. मॅच आपण बघताय एके बाजूनं गालतरे, त्या प्रतिस्पर्धी RP लाईन्स वाडा. बघा पहिला षटक मार्गस्थ झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 वर 2 गडी बाद होताना बघितल्यात आपण. पहिलं षटक हाताळलं. अर्थातच प्रीतमनं अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. 2 महत्वाच्या विकेट. चिंचघर संघ इथे टॉस विन झालाय आणि बॉल फर्स्ट 17 स्विंग करलाय. 5 ओव्हर. बघा ऑफसाईडला खेळून काढलंय तिथे. पुन्हा एकदा यावेळेस चुकी होणार नाही. बघा पहिल्या चेंडूवर आपल्याला बघायला मिळाला तो डायरेक्ट हिट. कदाचित त्याच आशेने ही धाव
धन्यवाद भूषण. दोन्ही टीमचे 12th मॅन असतील तर प्लीज पाठवून द्यायचंय. एक टीम गालतेरीचा आहे, टीम आरपी लायन्स वाडा. आपल्या 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे असेल तर 6 धावा मिळाल्यात बघा. रिप्ले ऍक्शन रिप्ले मध्ये बघतायत आपण. हो पुन्हा एकदा तोच फटका, परंतु यावर देखील धावा जास्तीचा मिळतील. चेंडू निघून चालला. फिल्डर बघा, फुटबॉल तर स्किल वापरलं गेलं तिथे. त्वरित फिल्डर धावाला पाहायच्या आधाराने तिथे बॉल स्टॉप केला, मैदानामध्ये ठेवला आणि त्यावर 3 धावा खर्च केल्यात. या 3 धावाच्या मदतीने आता धावसंख्येचा वेग वाढलाय. जाहून पोहोचच्या 3च्या आधाराने 15 धावांवर. या दिवसाची आपण पहिली मॅच बघली गावदेवी वाघोटे. त्या दरम्यान त्यांच्या प्रतिस्पर्धी गावदेवी गुहीर आणि अगदी गावदेवी वाघोटे संघाने तिथे विजय प्रस्थापित केला. त्यानंतर दुसरी मॅच आपल्या भेटीला आली मिथुन 11 कंचाड. अर्थातच मिथुनजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या छत्रछायेखाली वाढणारा तो संघ आपल्या मैदानामध्ये बघायला मिळाला. आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी यंगस्टार जरीमरी गोरे संघ. बघा यावेळेस नशिबाच्या 4 धावा म्हणाव्या लागतील. बघा समोरच्या संघात देखील या प्रकारच्या धावा आल्या, परंतु या 4 धावाच्या मदतीने आता धावफलक गती जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले, एक धावचित्ता शिकार. त्यानंतर हरीशला आपण बाद होताना बघितलं. अगदी 2 विकेट मुबलक पहिल्याच ओव्हरमध्ये बघायला मिळाले. तेवढी तर दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज भूषणला आपण बघितलं आणि पहिल्या चेंडूपासून डॉटने सुरुवात केली. त्यानंतर अटॅक केलंय त्याच्यावर देखील. बघा यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा वेग जरूर केला होता, परंतु नाही कनेक्शन झालं. चेंडू पोलिंगचं कनेक्शन तेवढं प्रॉपर झालं नाहीये. एकच धाव घेण्यापासून पसंत केलंय आणि 1 धावाच्या मदतीने आता धाव फलक जाऊन पोहोचलंय 20 या अंकावर. म्हणजे अजूनही धावांचा विचार केला तर 52 धावांची गरज राहिली. अवघ्या 19 चेंडू आणि 52 धावा. म्हणजे अटॅक खूप महत्वाचा आहे. साहिल आणि हितेशची जोडी मैदानामध्ये आहे. अजूनही संघाची जी होप्स आहेत, अपेक्षा आहेत त्या मैदानामध्ये अजून आहेतच. बघा फटका बघा, खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, कनेक्शन होत नाही ही गोष्ट वेगळी आहे. बघा साहिलने मूव केला होता जरूर, चेंडू फलक तेवढं कनेक्शन प्रॉपर झालं नाही. बघा 2 षटक मार्गस्थ झालं. धावफलक 10च्या पूर्णांकानं जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 20 या अंकावर. आई एकविरा चषक हमरापूर 2025 मध्ये मी पुनश्च एकदा समालोचक केतन जाधव, मी तुम्हा सर्वांचं, मान्यवरांचं, प्रेक्षक राजाचं तसेच खेळाडूंचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बोलूया आपण मॅचकडे. 2 षटकाच्या अखेरीस 20 धावा. पुन्हा एकदा प्रीतम बारी गोलंदाजी मार्कवर आला गेलाय. बघा ऑन साईडला केलून काढलाय, थोडासा बॉल निघून चाललाय. 2 फिल्डर धावत आहे, ते थोडासा बॉल लांब राहिला, मिसफील्ड झाले. तिथे 2 धावा त्वरित कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावाच्या मदतीने आता 22 धावा फलकावर जोडल्या जात आहेत आणि स्कोर कार्डवर आपण बघतायत 2-2-2. 22 वर 2 धावा. 2 गडी देखील बाद होताना बघितल्या. 17 चेंडूमध्ये अवघ्या 50 धावांची गरज राहिली. धन्यवाद. कोल्यांची माय अर्थातच एकविरा हिचं गाणं गीत आपण ऐकलं.
बस बोलूया मॅच कडे. प्रीतम बारी बघा, सुरेख बॉल ऑफ स्टॉप, अगदी समोरच्या दिशेने बॉल निघून चाललाय, परंतु वाईट धावा मिळतील. अतिरिक्त धावा अगदी बाहेरून गेल्यानं हा चेंडू ऑफ स्टंपच्या, त्या कारणानं पंचांनी निर्णय दर्शवला आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि एक धाव या अतिरिक्त त्या भूमिकेने मिळते. धावफलक 23 वर जाऊन पोहोचलाय. बघा यावेळेस आक्रमक, यावेळेस पिलेल का यश हितेश नावाचा ब्रँड, यावेळेस गालतरे संघाकडनं संघर्ष करताना दिसतोय. या 6 धावाच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचवलंय. यावेळेस तब्बल 29 धावांवर यश तिजे. धन्यवाद. या समोर दांडगा संघ आहे, त्यांच्या विरोधात लढणं गरजेचं आहे. आपल्या नावासाठी, गावाच्या नावासाठी, समोरच्या दिशेने आईनूर आहे तिथे चुकी होणार नाही. आणि फलंदाज बाद, झटका नंबर 3 या वेळेस बघायला मिळतोय तंबूच्या आसऱ्याला यश तिचे. धन्यवाद. नक्कीच प्रीतम बारी नक्कीच चांगली गोलंदाजी करताना दिसतो. पहिल्या षटकामध्ये बघायला गेलं तर 6 धावा खर्ची करून एक महत्वाची विकेट मिळवून दिली. त्यानंतर तिसरं षटक हाताळण्याकरता देखील प्रमोट केलं गेलं. कर्णधाराने त्याच्या हातावर बॉल सोपवला गेला आणि बघा, आणि तेवढा असप देखील केलं. या वेळेस देखील एक 6 धावा जरूर आला, एक मोठा फटका जरूर आला, परंतु लगेचच कन्वर्ट केलं, परिवर्तन केलं आणि विकेट मिळवून दिले. आणि बॉलवर बघा आईनूर अगदी सलगच 2 झेल पकडताना दिसला. बॅटने देखील कमाल केली, सहज बॅटच्या 20 धावा. त्यानंतर फिल्डिंग मध्ये देखील तेवढाच चमत्कार बघायला मिळतोय. 3 बॉल टाकून 3 चेंडू अजून बाकी राहिलेत, कदाचित अजून अर्ध षटक बाकी राहिले. प्रीतम बारी पुन्हा एकदा तयार. धावांचा अजूनही आवश्यकता राहिले. 43 धावा अवघ्या 15 चेंडू मध्ये. नेक्स्ट बॉल चेंडू क्रमांक 4. हो बघा, प्रयत्न जरूर केला होता, बॉल लागला नाही, निर्धाव चेंडू आणि बॉलला स्टॉप केलं विकेट किपरला. आपण बघता येतं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बघायला मिळतो. 4 चेंडू टाकून झालेत, अजूनही अटॅक होत नाहीये. बघा फटका बेमिसाल, परंतु या वेळेस दर्शवलाय अजयच्या बॅट मधनं एक तडालीचा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. धन्यवाद. प्रीतम बारीवर यावेळेस दुसरा अटॅक बघायला मिळतोय. 6 धावा. हो बॅटची कडा एका हाताने त्यात पकडण्याचा प्रयत्न केला होता तिथे, परंतु बॉल सटकलाय आणि धरतीला दान केलंय. हा झेल यावेळेस संधी होती अजयला बाद करण्याची, परंतु नाहीये, लांब राहिला आणि जीवनदान जरूर मिळालंय. 3 षटकाच्या अखेरी धावफलक आता जाऊन पोहोचलाय 35 वर 3 अशा 3 षटकानंतर. आणि आता धावांची गरज राहिली ती तब्बल 37 अवघ्या 12 चेंडू मध्ये. बघा वेगवान चेंडूने टप्पा घेतला, बॉल लँड झाला सरळ यष्टीरेषेच्या हातामध्ये. बॉल साऊंड स्टॉप झाला. निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात बघायला मिळते.
बघा अजून एक निर्धाव चेंडू म्हणजे 3 षटकानंतर पहिला चेंडू देखील निर्धाव बघायला मिळाला. या वेळेस खूप संघर्ष करावा लागेल. साहिलला आपण बघतो स्ट्राईक एंड कडनं प्रत्येक चेंडूला मोठा फटका खेळावा लागेल. त्या आशाने फलंदाजी करणं तेवढे गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल बघा फटका सुरेख आहे. उंची थोडीशी कमी आणि ऐनूर आहे बघा. तिसरा झेल पकडताना दिसतोय. पुन्हा एकदा झेल क्रमांक तिसरा ऐनूरचा आणि विकेट नंबर 4 या वेळेस पविलियन कक्षाकडे बघायला मिळतोय. धन्यवाद. महत्वाची विकेट साहिल भवरे यावेळेस मैदान सोडावं लागतंय. आपण अरबला बघतोय गोलंदाजीवर. पहिल्या चेंडूवर त्यांनी निर्धाव चेंडू हाताळला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बघा थोडासा खेळण्याकरता दिला होता साहिलला. रडारमध्ये जरूर आला होता परंतु थोडासा लांबी उंची कमी राहिली आणि ऐनूर बॉल खाली आला. झेल पकडला. झटका नंबर 4 तिथे त्याला यश आले बघा. त्यानंतर दुसरा चेंडू वाईट बॉल दर्शवला गेलाय. अतिरिक्त धाबा एक्स्ट्रा स्वरूपात धाबसंख्या ऍड होत आहे. धावफलक 35 वर जाऊन पोहोचते. 36 धाबसंख्या धावफलकावर जोडल्या जातात. बघा 10 चेंडू आणि 36 धाबांचं समीकरण राहिलंय. म्हणजे यावेळेस या ओव्हरमध्ये कमसे कम 18 धाबा तरी खेळून काढण्या गरजेचं राहिलंय. बघा अक्षय आळाय का बॅटची कडा आणि सरळ जम केलं आणि यष्टीरक्षकाने ॲच कॅरी केला. झटका नंबर 5 यावेळेस अक्षय दानवाच्या रूपानं मैदान सोडावं लागतं. बघा स्ट्रगल करणं खूप गरजेचं होतं. त्या कारणाने मोठा फटका खेळण्याच्या ओघामध्ये यावेळेस बाद होताना बघतोय. आणखीन एकदा झटका गावदेवी स्पोर्ट्स गालतरे संघाला मिळतोय. धन्यवाद. अक्षय धाणवा देखील जास्त वेळ टिकू शकला नाही या मैदानामध्ये. विशाल गायकर आलाय. बॉलने तर विकेट बिलवून दिले परंतु धावा येणं खूप गरजेचं आहे. बघा पहिल्या चेंडूवर क्रॉस केल्याचा प्रयत्न होता. स्वेर लेगला तिकडे फिल्डर लावला गेलाय परंतु त्या वेळेस देखील तिकडे केले मारण्याचा प्रयत्न जरूर होता आणि कनेक्शन झाल्याने निर्धाव चेंडू बघायला मिळतो अरबला. जबरदस्त गोलंदाजी. एकंदरीत चेंडूचा विचार केला तर त्यांनी 4 चेंडू टाकले गेलेत. त्यावर 2 महत्वाचे विकेट बघायला मिळत आहेत. बघा पुन्हा एकदा धाव तप जरूर केला होता. एका एंडने तिकडे फिल्डर नाहीये कव्हर करण्याकरता. त्याकरता तिथे 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबा या पूर्वपूर्ण 2 धाबाच्या मदतीने फलक आता जाऊन पोहोचलाय. तसेच 38 धाबांवर आता काहीशी प्रत्येक चेंडूला षटकार येणे गरजेचे आहे. त्या कारणाने 34 धाबा अजूनही बाकी राहिल्यात 7 चेंडूमध्ये. कदाचित या ओव्हरला जर 6 धाबा आल्या तर कदाचित पुढच्या ओव्हरमध्ये ती कारकिर्दी होऊ शकतं गालतेरे टीमकडनं. परंतु अरब गोलंदाज आहे करणं सोपं नाहीये. चेंडू क्रमांक 6 बघा पुन्हा एकदा परंतु यावेळेस अवांतर धाबा अर्थातच एक्स्ट्रा स्वरूपात अजून एक धाव मिळेल. धावफलक 39 वर जाऊन पोहोचलाय. आता धावांची गरज राहिली. समीकरण उरले ते 33 धावांचं. या चेंडू खूप महत्वाचा आहे. या चेंडूला जर 6 धावा आल्या तर येणाऱ्या चेंडूला 27 धावा राहतील. बघा यावेळेस कदाचित वाईट पुन्हा एकदा वाईट बॅक टू बॅक 2 वाईट बघायला मिळत आहेत. अगदी कॉफी बुक स्टाईल मध्ये. बघा विशाल वारंवार त्या दिशेने हल्ले चढवते परंतु गोलंदाज अरब देखील अगदी त्याच टप्प्यावर गोलंदाजी करते. अगदी सेम बॉल लागतोय. त्या कारणाने वाईट बॉल क्रमांक 2 तिथे टाकला जातोय आणि या वाईटच्या मदतीने कदाचित 40 धावांना स्पर्श करताना दिसतोय टीम गालतेरे संघ. या वेळेस देखील वाईट बॉल. कदाचित तिसरा वाईट बॉल. बॅक टू बॅक वाईट.
अजून 7 धावा 31 धावांचं आव्हान. बघा थोडंसं कानमंत्र देताना दिसतोय तिथे ऐनवर, परंतु वारंवारचे लगापाठ बॅक टू बॅक 3 वाईड बॉल आणि याच षटकामधले कदाचित 4 वाईड बॉल टाकले गेले दरबच्या माध्यमातून. कदाचित ही ओव्हर 9 बॉलची बघायला खूप लांबणीवरचा. बघा यावेळेस मोठा फटका. मी म्हटलं होतं षटकार येणं गरजेचं आहे आणि आमच्या प्रेक्षक राजाच्या भेटीला हा पटकन निघून चाललाय. थर्ड मॅन क्षेत्राकडे 6 धावा षटकार यस्तीचे. धन्यवाद डीजे. समीकरण उरले या वेळेस 6 चेंडू विजयाकरता 25 धाबांची गरज. बघा अजयकडे ती क्षमता आहे आणि त्या क्षमता आणि डगआउट मध्ये होप्स आशा आणि उरून राहिल्यात. जबाबदारी आपल्या हातावर घ्यावी लागेल, रिस्पॉन्सिबिलिटी. आणि 6 चेंडू मध्ये कदाचित अजिंक्यला ती लास्ट ओव्हर दिली गेली जाते. म्हणजे 6 चेंडू विजयाकरता धाबांची आवश्यकता राहिले 25. म्हणजे प्रत्येक पहिल्या ओव्हर पासून जर अटॅक केला असता तर कदाचित समीकरण सोपं होतं. पहिला बॉल अगदी रडार मध्ये नव्हता, अगदी लोवर म्हणावं लागेल. ती देखील सुरुवात झाली यावेळेस वाईड बॉलनं. या वाईड बॉलच्या मदतीने समीकरण उरलंय यावेळेस 24. अजितजी चौधरी मॅन फ्रॉम कंचाड आपण यायचंय आणि मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. यस वेलकम टू VIP डायज. 24 धाबांचं समीकरण. पहिल्या चेंडूवर अटॅक केला होता, अगदी टार्गेटच्या सहाय्याने बॉल काढून काढलाय. 1 धाव सहजरित्या कंप्लीट केली. दिस इज अ कॉलिंग आलाय आणि दुसऱ्या एजनं स्ट्रगल करताना दिसला. 2 धाबा कंप्लीट 2 धाबाच्या मदतीने. आता धावपळक तब्बल 50 वर जाऊन पोहोचलाय. बघा पहिल्या ओव्हर पासून जर अटॅक केला असतं विकेट कमी गमावल्या असत्या, परंतु ती चुकी नॉन स्ट्रायकिंग एंडला जो रनआउट ठरला. कदाचित हरेशला सॉरी वृषालला बाद होताना बघितलं. तिथेच कुठेतरी संघाच्या धाबा कमी झाल्या. 5 बॉल 22. ओहो फटका समोरच्या दिशेने मिड ऑफ क्षेत्राकडे फिल्डर आहे, परंतु बनेल दर्शक. चेंडू इट्स आउट ऑफ द बार. अजयच्या बॅट मध्ये हा तडाडीचा फटका. 6 धाबा एसटीचे. धन्यवाद. अपेक्षा खूप महत्वाच्या आहेत. एका बाजूने बघायला गेलं तर डगआउट मध्ये त्या अपेक्षा अजयच्या खांद्यावर जबाबदारी आणि अजिंक्यला आपण बघतोय 4 चेंडू 16 धाबा. समीकरण उरलंय 1 षटकार 1 मोठा फटका. मॅच ऑन राहील, परंतु RP लायन्स वाडा बघतायत गोलंदाजी करणार हा संघ. ओहो बघा अगदी वेगाने बॉल, परंतु अगदी लांबणीवर लेग स्टंपच्या अगदी बाहेर. अर्थातच वाईड बॉल. स्पीड बघा दर्जेदार होती, परंतु बॉल तेवढा टप्पा थोडासा चुकीचा बघितला आणि वाईड बॉल दर्शवला. या वाईड बॉलच्या मदतीने आता धावफलक 57 वर जाऊन पोहोचले. 5 गडी देखील बाद झालेत, परंतु समीकरण उरले 4 चेंडू 15 धाबा. ओ हो समोरच्या दिशेने बघा जबरदस्त. अगदी आमच्या प्रेक्षक राजाच्या भेटीला अजय नावाचा ब्रँड पुन्हा एकदा आक्रमक बरसलाय. 6 धाबा. या 6 धाबाच्या मध्ये धावफलक 63 विजय करतात. 3 चेंडू 9 धाबा. वा मॅच ऑन राहिले. धन्यवाद. एस आयुष्यात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. कदाचित शिवरायाने देखील शक्तीपेक्षा युक्तीनं खूप असे किल्ले लढताना दिसे.
किल्ले जिंकताना दिसलं. कदाचित अजयच्या मनामध्ये ती युक्ती आली, बघा मला संघासाठी लढायचंय, संघर्ष अडचणीत आहे, बॅकफूटला गेलाय पहिल्या षटकापासून, परंतु 6वं षटक जेव्हा अजिंक्यच्या हातामध्ये सोपवलं गेलं, अगदी पहिल्या चेंडूपासून अटॅक करताना दिसला. आता समीकरण उरलंय अजयच्या खांद्यावर, अजून 3 चेंडूची जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. 3 चेंडूवर विजय करता 9 धावांची गरज राहिले. बघा मी म्हटलं होतं 1-2 मोठे फटके या ओव्हरमध्ये कदाचित गेम ऑन होईल, कुठेतरी 72 धावांचं टार्गेट जोडलं गेलं होतं, कुठेतरी असं वाटत होते की वन साइडली हा संघ जिंकताना दिसेल वाडा, परंतु नाहीये. आता समीकरण उरलं 3 चेंडू 9 धावा. गोलंदाज अजिंक्य थोडासा प्रेशर मध्ये बघायला मिळेल. नेक्स्ट बॉल चेंडू क्रमांक 4. ओहो या वेळेस पुनरावृत्ती कमबॅक म्हणावं लागेल अजिंक्यचं. बघा बॉलचं कनेक्शन तेवढं झालं नाही, परंतु टप्पा बेमिसाल एका एंड इथे धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता, धावची जरूर ठरलाय. 1 धाव मिळेल आणि 1 धावाच्या मध्ये 64 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. विजय करता धावांचं समीकरण राहिलंय 2 चेंडू 8 धावा. एस डीजे धन्यवाद. यस मनोबल खचू देऊ नका. 2 चेंडू बाकी राहिल्यात. विजया करता 4 धावांची गरज राहिली. 8 माफी असावी 8. बघा इकडे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील थोडं प्रेशर बघायला मिळतंय. 2 बॉल 8 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूला 4. गोलंदाज तयार मिस्टर अजिंक्य. बॉल मैदानामध्ये राहिलाय. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न केलाय का एंड बॉल फेकी देखील केलाय, परंतु चुकी झाली होती. बघा कव्हर तिथं तैनात ठेवलं गेलं होतं. म्हटलं जातं 1 चेंडू आणि विजया करता धावांची गरज राहिले 6. गेम ऑन. अजून मॅच जिवंत आहे. एके साइडनं एका बाजूनं गावदेवी स्पोर्ट्स गालतेरे, त्या विपक्षामध्ये RP लायन्स वाडा. बघा मॅच कोणत्या दिशेने गेली होती. पहिल्या षटकापासून ते 5व्या षटकापर्यंत असं वाटत होतं खूप अशक्य आहे, परंतु अजय नावाचा फलंदाज मैदानामध्ये होता. बघा 23 धावा अवघ्या 8 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमध्ये बघायला मिळाल्यात, परंतु एका चेंडूमध्ये धावांची गरज राहिली ती म्हणजे 6. बघा फिल्डिंग देखील सजवली गेली आहे. फिल्डर पुढे लावला गेलाय. बघा एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर अगदी डीप लावला गेलाय. त्यानंतर मिड विकेट, मिड ऑन, कव्हर क्षेत्राकडे फिल्डर नाहीये, परंतु 6 धावांची गरज आहे. 1 बॉल 6 धावा. गालतेरे विरोधात RP लायन्स वाडा. अजिंक्य तयार झालाय. फलंदाज मिस्टर अजय. पहिला बॉल, लास्ट बॉल. हो या वेळेस स्थिर धाव चेंडू नक्कीच अपील केली होती वाईट ती, परंतु नाही आहे इथे से बॉल. आणि अर्थातच RP लायन्स वाडा या ठिकाणी विजयी झाले. विनिंग टीमचा शुभेच्छा असतील आणि हार्ड लक टीम गावदेवी गालतेरे. यस नेक्स्ट मॅच करता आपण लगेच बोलतोय आणि तत्पूर्वी देऊया डीजे मास्टरला संधी. यस डीजे.